तो बरेच जण ना मला खूप कमेंट्समध्ये किंवा मला पर्सनली जेव्हा माझे रिलेटिव्स असतात किंवा फ्रेंड्स किंवा क्लायंट्स विचारतात की तुमची स्किन एवढी टवटवीत कशी किंवा तुमची स्किन एवढी छान कशी. टचवूड की खूप क्लिअर आहे आणि मी ती फक्त 3 गोष्टींनी त्यांना टवटवीत ठेवलेली आहे. आता ती 3 गोष्टी कोणती हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ची सुद्धा स्किन बरीच ड्राय असेल, बरीच डल असेल, पिगमेंटेशन खूप असतील तर ती ब्रँडेड प्रोडक्ट वापरून सुद्धा कमी होत नाहीये. तर अशा वेळी घरातल्या 3 ज्या गोष्टी आहेत ना त्यांनी तुमची स्किन खूप छान होणार आहे. त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत ते तुम्हाला सांगते. पहिलं म्हणजे दूध, दुसरं म्हणजे दही, तिसरं म्हणजे ताक. येस, या 3 गोष्टींनी ना तुमची स्किन प्रचंड तजेलदार होणार आहेत. या 3 आपल्या घरात इझिली भेटतात आणि ह्याच्यानेच तुमची स्किन छान होणार आहे. दूध जे असतं ते सकाळी किंवा रात्री तुम्ही सगळं काम करून झाल्यानंतर किंवा आपण किचनमध्ये आपल्याला भांडी घासायची असेल तर तुमच्याकडे वेळ आहे तर भांडी घासण्याच्या अगोदर किंवा झोपण्याच्या अगोदर मी एक उदाहरण देते. त्याच्या अगोदर तुम्ही ते दूध चेहऱ्याला लावा, भांडी घासून घ्या, तुमची बाकी उरली सुरली कामं करून घ्या आणि त्याच्यानंतर ते ड्राय होतं तोपर्यंत ड्राय झाल्यानंतर प्लेन वॉटरनी वॉश ऑफ करा. दुसरं, तुम्हाला जर दुधाची साय असेल तुमच्याकडे तर दुधाची साय लावा, रात्रभर ते थोडं वेळ ठेवा, मसाज करा आणि ठेवा आणि रात्रभर फ्रेशवर ठेवून दिल्यानंतर सकाळी प्लेन वॉटरनी वॉश ऑफ करा. सगळी कामं करून घ्या. आंघोळ करताना फेस वॉशने ते फेस वॉश करून घ्या. ठीक आहे. आता दुसरं म्हणजे कसं, ताक आणि दही आहारात असलेच पाहिजे. दुपारच्या जेवणामध्ये ताक किंवा दही असलीच पाहिजे. आतूनच ते हायड्रेशन देतं आणि तुमची स्किन टाईट होते. येस, ताक आणि दह्यामुळे तुमची स्किन नॅचरली टाईट होते. तुम्हाला फेशियलमध्ये टाईटनिंग मास्क लावायची गरज नाही आहे किंवा अजून बऱ्याच गोष्टी आहेत केमिकलवाला त्या करायची गरज नाही. ह्या 3 गोष्टींनी तुमची स्किन आहे ना अप्रतिम होणार आहे. सो आजची व्हिडिओ मी सांगितली आहे कशी होती, ती कशासाठी होती. आवडली असेल नक्की फॉलो करा आणि पुढच्या टिप्ससाठी मला फॉलो करा. यूट्यूबला सबस्क्राईब करा. खूप अप्रतिम अशा टिप्स आहेत, एकदम नॅचरल गोष्टीतून मिळणार आहे, त्या सांगत राहणार आहे. सो फॉलो फॉर मोर आणि भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये.